सुशिली का कोण असतो मी उरळी कांचनून येताना घरी जायच्या आधी काळूमाईचं दर्शन घ्यावं असं वाटलं बघ. दर्शन घेतलं मनलाही शांत झालं. ही बी काळूबाईचीच रचना असणार. मंदाच्या इच्छे खातरच तुम्हाला आधी इथं यायची बुद्धी झाली म्हणायची. अहो तिला बिचारीला मांढरगडावर जाऊन काळूबाईच्या मूळ स्थानाचं दर्शन घ्यायचं होतं. ती कशी जाणार? तुम्ही तिला आपली गाडी दिलीत, खात्रीचा माणूस दिलात ना, आता ती सुखानं दर्शन घेईल बघा. आपण आपली दुसरी गाडी मागून घेऊया घरातनं. हा बाय बाय लाव सागरला फोन लाव. तुम्ही आणि हिता तुला सद्बुद्धी झाली काय माधवा? दर्शन घेऊन आलात का? वय झालं दर्शन घेऊन आमचं. तुम्ही काळूमाईला शरण आलाय का दुसरंच काहीतरी? आमचं राहू द्या, तुम्ही दर्शन घेतलं का? कारण हे तुमचं शेवटचं दर्शन आहे. ही संधी तुम्हाला परत नाही मिळणार. काय बोलतेस? अर्थ काय तुझ्या बोलण्याचा? तुम्ही जे ऐकलंय ना तेच खरं आहे. हे तुमचं शेवटचं दर्शन आहे. आता याच्या पुढं देवळी तर बघायला नाही मिळणार तुम्हाला. दार कसं बंद झालं? लवकरात लवकर देवळाजवळ पोचायला हवं, त्यांना अडवायला हवं. एक एक मिनिट महत्वाचं आणि हे दार. मी प्रयत्न सोडणार नाही. मला काही झालं तरी मी देवळाला काही होऊ देणार नाही. आई काळूबाई, गेल्या वेळेस तू बंद दाराबाहेर काढलं होतंस मला. माझी खात्री आहे यावेळेसही तू मला बाहेर काढशील. काळूबाईच्या नावानं सांग भलं. नाही काळूबाई नाही, इथून बाहेर कशी पडू आता मी? मी अडवतीये तुला. तुला घराबाहेर नाही पडू देणार मी. आज तुझा सामना माझ्याशी आहे. तुला आणि तुझ्या काळूबाईच्या मंदिराला कुणीही नाही वाचवू शकत. आज तर अमोघही तुझ्या मदतीला नाही येणार, याची पूर्ण काळजी घेतलीये मी. आज विजय फक्त माझा असेल.
तू काय इथे थांबली आहेस? तू चहा आणला, मी चहा घेतला. खाण्यासाठी फोर्स करू नको, आधीच सांगितलंय मी तुला. एकट्याला सोडा ना मला प्लीज. आधीच सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय मला. त्यात सकाळी सकाळी पुन्हा त्याच गोष्टींनी सुरुवात. ठीक आहे, नाही फोर्स करत मी तुला कशासाठीच. मी तुझा मूड नीट करण्याचा प्रयत्न करते ना. म्हणजे मुद्द्याचं बोलणार आहेस? येस, कमिंग टू इट. माझ्या एका क्लायंटला काही लीगल ॲडवाईस हवेत अर्जंटली. व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलशील? फक्त तासाभराचा प्रश्न आहे प्लीज. मला माहिती आहे तुझं काम तुझा श्वास आहे. तू त्यात बिझी असलास की तुझा सगळा मूड नीट होईल. प्लीज. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. ग्रेट. मी सांगते त्यांना तुला कनेक्ट करायला. तुमच्या त्या नाटक्या गुरुजींनी मात खाल्ली तरी बी गुरमी आहेच वय तुमची. ये देऊळ भुईसपाट करताय. अरे कुणाला आव्हान देताय त्याचा तरी विचार करायचा. आदिशक्ती आहे ती, आदिशक्ती. तिच्या शक्ती पुढे तुमचा निभाव नाही लागणार. आणि हे बघा, तिच्या आधी तुम्हाला तुमच्या या आईशी लढावं लागल. समजलं? बस. अरे बघताय काय, वा पुढं. थांब. जायचं असेल तर जा अंगावरून. होय, जीवात जीव असेपर्यंत नाही आम्ही हात लावू देणार देवळाला. आई साहेब, पास झाला तुमचा आडमोठेपणा. बाजूला व्हा. नाही होणार. तुम्ही किती बी धमक्या दिल्या ना तरी आज आम्हाला जे करायचं तेच आम्ही करणार. हे देवळात पाडल्या बिगर राहणार नाही. आज कशापाई काळूबाई काळूबाई करताय? हा, तुमचं कुकू पुसलं त्या काळूबाईनं. पाटलांच्या घराला धारजीण नाहीये ती, माहितीये ना व तुम्हाला. या काळूबाईच्या देवळाचे दरवाजे उघडले तेव्हापासून फक्त तुम्ही दोघी, मंदा आणि ती आर्या एवढ्याच जणी गेल्यात देवळात. गावातलं कोणी बी गेलेलं नाहीये देवळात. या गावामध्ये फक्त विराट गुरुजींच प्रस्थ आहे. तेव्हा त्यांचंच ऐकायचं, गप राहायचं. आमच्या मध्ये मध्ये यायचं नाही. आता बाजूला वाचा. नाही होणार. शालिनी, मालती, या दोघींना बाहेर काढा आधी. वय चल ग. वा बा. अरे बघतोस काय,
ये पुढे. हे तर पहारा देत आहेत. यांना चुकून जाणं खूप कठीण आहे. पाहिलं त्यांनी, पण मी हटणार नाही. आई काळूबाई, माझा विश्वास आहे तुझ्यावर. माझ्या जीवाचं काहीही झालं तरीही मी देऊळ वाचवणारच. आई काळूबाई, आता तूच धावून ये. एकीची 6 कशा झाल्या? आता खरं काय ओळखायचं त्यातलं? तरीही ती पडलीच घराबाहेर. हरकत नाही, देऊळ नाही वाचवू शकणार तू पोहोचेपर्यंत देऊळ तिथून हललेलं असेल. राईट. नाही, तुमचे सगळे मुद्दे लक्षात आलेत माझ्या. तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स मेल करू शकता मला? ग्रेट. नाही, मी स्टडी करेन आणि मग इमिजिएटली रिटर्न स्टेटमेंट फाईल करू आपण. हां, येस, थँक्यू. काय झालं? मशीन बंद का पडलं? दादासाहेब, काय झालंय काय कळत नाही. मशीन चालू होत नाही. जाऊन बघा, त्याला सांगा चालू करायला. आजच्या आज हे देऊळ पाडायचंय. जा तुम्ही. बघ एकदा, पुन्हा बघ. शालिनी, गप राहा जरा. ये पुढे. दादासाहेब, मी हात जोडते. प्लीज असं काही करू नका, प्लीज. बाजूला वा सांगितलं ना. नाही, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी इथून हलणार नाही. आर्या, आर्या, आर्या. हे देऊळ पण इथे असायला हवं आणि काळूबाई सुद्धा इथेच असायला हवी. तुम्हाला जर मंदिरापर्यंत पोचायचं असेल तर आधी मला संपावं लागेल. आर्या, नको. धमकी देताय आम्हाला? सुशील, अमोघला फोन लावतो. अगं, या लोकांचा काही भरोसा नाही बघ. त्या इराच्या नादाने काय बी करतील ते. लाव फोन. झाला ना मोठणी, चेहऱ्यावरूनच कळतंय. नाही, मी कामात बिझी असलो की डोकं शांत होतं माझं. आय नो.
तू डिस्टर्ब झालास की मीही डिस्टर्ब होते. आय वॉन्ट यू टू बी हॅपी. तू माझ्या बाबतीत काय डिसिजन घेशील मला माहिती नाही, पण मी तुला यापुढे फोर्स नाही करणार. मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. आय नो मी आत्तापर्यंत तुला आणि घरच्यांना खूप त्रास दिलाय, पण यापुढे नाही देणार खरंच. आय प्रॉमिस. मला खात्री आहे, आपलं लग्न एक ना एक दिवस नक्की होणार. हा बोल. अमोक तू लगेच इकडे लवकर ये. तू इकडं. कुठे? अरे काळूबाईच्या देवळाजवळ. तू लवकर ये. यांनी बुलडोझर बी आणलाय आणि दारिया बी आली तिला वाचवायला पाहिजे. अमोक तू लवकर ये. काय? अमोक कुठे चाललास? अमोक नाही झाला तमाशा. तुला शेवटची संधी देतोय. बऱ्या बोलानं बाजूला व्हा, नाहीतर नाहक माराल तुम्ही. मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. वाटेल ते झालं तरी काळूबाई इथेच असायला हवी आणि हे देऊळ सुद्धा इथेच असायला हवं. असं ठीक आहे. अरे गेले पुढे. दादासाहेब, अहो हे पोरगी ही मशीन तिला मारायचं नाही जमणार आहे. खरंच नाही जमणार. जमणार नाही म्हणताय आम्हाला? दादासाहेबांना म्हणताय तुम्ही? चित्त राहायचं की नाही? जेवढं सांगतोय तेवढं करायचं. जा, चालू करायला सांगा. हे करीना चालू आहे. या पुढे. आर्या! आर्या! युवराजांना धरा. अरे काय होतंय? मागे का घेतोय? पुढे घे. मशीन आपोआप मागे जाते सारखी. काहीतरी घोळ आहे. आर्या! आर्या बाजू! आर्या ऐक माझ्या बाजू! मशीन मागे का चाललंय? कुणी बी मध्ये येऊ द्या. मशीन पुढे घ्या. अरे जाऊ दे देवळाच्या दिशेनं. दादासाहेब, मी हात जोडते तुमच्या समोर. कृपा करा, काळूबाईच्या स्थानाशी खेळ करू नका प्लीज. आम्हाला शिकवू नका तुम्ही. अरे बघतोयस काय? हे पुढे.